आणि सर्वत्र आनंद उत्सव पाहायला मिळतोय। तुम्ही पण देखील आज निळा शर्ट घालून भीम जयंती साजरी करताय। जय भीम। सर्वप्रथम सर्वांना भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त जन्मदिवसाच्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा ठिकाणी देतो। आपल्या कल्पना आहे मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे। खरं म्हणजे बाबासाहेबांनी समाजातल्या तळागाळातल्या त्याचे गरीब दलित शोषित जनतेला तो न्याय दिलेला आहे। त्यांनी भारतासाठी घटना लिहिलेली आहे, ती तयार केलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं काम हे खूप मोठं आहे। देशासाठी सर्वात मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सर्वांना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। बाबासाहेबांच्या सहीची संविधान आपल्या जळगावात आहे आणि ते वाचनालयात आहे। ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी, त्याची कल्पना मला पण आहे। स्वतः त्यांचं हस्ताक्षरातली जी स्वाक्षरी जी आहे त्यावरची ती स्वाक्षरी त्यांची स्वतःची आणि ती ओरिजिनल कॉपी आपल्या जळगावमध्ये त्या ठिकाणी आपल्या वाचनालयामध्ये आहे। याचा निश्चित आम्हाला अभिमान नाही आहे। नाशिकच्या विश्वस्त आहे पुरुषोत्तम कडलक त्यांना अटक करण्यात आलेली आहे। कालच मला या विषयाची माहिती मिळाली। DCP यांच्याशी मी त्यानंतर बोलणं झालं माझं, त्यांचं कारवाई झाल्यानंतर सकाळी त्यांचा फोन होता आणि खरं अतिशय गंभीर बाब आहे की ज्या ठिकाणी देशभरातून जगभरातून लोक इतक्या लांबून त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि अशा पद्धतीने त्याची लूट होत असेल मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे। तसं गेल्याच 2 महिन्यामध्ये जवळपास 1-2 वेळा मी पोलिसांशी बोललेलो होतो, प्रशासनाशी बोललेलो होतो की ही बाब काही योग्य नाही। ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळे चाललेलं आहे हे बरोबर नाही आणि त्यानंतरसुद्धा इतर लोक नाही पण तिथे जे संस्थेचे सदस्य आहेत, सदस्य म्हणून काम करत आहेत, त्यांनीच असं करावं ही बाब तर अतिशय गंभीर आहे। आणि म्हणजे मला नंतर कळलं की हा प्रकार सर्रास या ठिकाणी चालू असतो, पण आता पोलिसांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक सूचना या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की आता हा अशा प्रकारे कुठेही त्या ठिकाणी गोंधळ हा चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही। हो, अंजली दमन यांनी जे आहे नाशिकचे जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत दत्तात्रय कराळे यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे आणि सवाल उपस्थित होत आहेत की या बाबाच्या कार्यक्रमाला दत्तात्रय कराळे कसे गेले असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यांच्या पण चौकशीची मागणी केली जाते। नाही, या बाबतीत कुठलाही फोटो मी बघितला नाही। अंजलीताईंनी काय व्हिडिओ टाकला आहे काय त्याची मला कल्पना नाही, पण मी आधी सांगितलं होतं की असे अनेक लोकांचे सगळ्या क्षेत्रातले असतील, कॉर्पोरेट क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, साधे शेतकरी आहेत, मोठे पदाधिकारी आहेत काही आणि पुढारी पण आहेत, अशा अनेक लोकांचे फोटो त्यांच्यासोबत आहेत। कारण बाबांचा गाजावाजाच एवढा होता की त्यांना सगळ्यांनाच वाटायचं की बाबांकडे गेल्यामुळे सगळे आपले संकट दूर होतील की काय, अशा अंधश्रद्धेमध्ये तेही लोक त्या ठिकाणी होते। म्हणून अशा अनेक लोकांचा फोटो त्याच्यासोबत आहे। म्हणून मला असं वाटतं की मी सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं होतं हा विषय की आता आपल्याकडे मोठे मोठे राम रहीमचे बाबा, त्यांचे तर लाखोच्या संख्येत अनुयायी होते। आपले हे बाबा हरिओमवाले आपले काय आसाराम बापू, त्यांचेसुद्धा केवढे लाखाच्या संख्येमध्ये त्यांचे अनुयायी होते। आता त्यांनी काही कुकर्म केलं असेल तर सगळ्यांचीच चौकशी करा असं म्हणता येत नाही, पण काही अंजली त्यांना शंका असेल मला असं वाटतं त्याच्यामध्ये तर त्यांनी मागणी करावी। हो, बौद्ध खरात प्रकरणामध्ये सत्ताधारी अनेक लोकांची माहिती समोर येऊ शकते म्हणून त्यांचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असा गौप्यस्फोट प्रणिती शिंदेंनी केला आहे। आता कोणी काही बोलेल तर याला काही अर्थ नाही। कोणाला आजकाल काय झालेलं आहे, कोणी काही बोलतं आणि भडक बोललं म्हणजे तुम्ही दाखवतात, त्यामुळे असं कोणी काही बोलू शकतं। पण मला वाटतं तसं काही नाही, पूर्ण पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्या ठिकाणी ते आहेत, असं कोणालाही मला वाटतं काळजी करण्याची गरज नाही आणि उगाच असे भंपक विधानं कोणी करू नये मला असं वाटतं। नितीन गडकरींनी ड्रग्सच्या सेवनामुळे मृत्यू झालेला आहे। ओव्हरडोसमुळे ड्रग्सच्या सेवनामुळे मुंबईत 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय गंभीर बाब आहे। मी वारंवार सांगतो, आपण ऐकतात, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये एकाच गोष्टीचा उल्लेख करतो की आजची तरुण पिढी व्यसनापासून मुक्त कशी होईल, व्यसनापासून लांब कशी राहील। पण दुर्दैवाने सर्वात तरुण असलेला जगामध्ये आमचा देश आणि या देशामध्ये तरुण आता व्यसनाधींकडे वळत आहेत। काही प्रमाणामध्ये तरुण दारूचे सेवन करत आहेत, कुठे ड्रगचं सेवन करत आहेत, कुठे तंबाखू मग ती टोबॅको असते त्याच्यामुळे कॅन्सरचे ते पीडित होत आहेत। हे प्रकारे चाललेले आहेत आणि मला वाटतं त्याच्याच बळी हे कालचे 2 जण त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतं यावर खूप कठोर कारवाई अशा लोकांवर जे सगळे ड्रगचं सप्लाय करत आहेत त्यांच्यावर केली पाहिजे। ते वेगवेगळ्या पद्धतीने तरुणांना त्या ठिकाणी व्यसनाकडे ओढून नेत आहेत, अशा लोकांवरही केली पाहिजे, ही केली पाहिजे। अन्यथा आमची ही सगळी तरुण पिढी अशी जर व्यसनाधीन होत चालली तर मला वाटतं ते देशापुढचे मोठं संकट आहे मला असं वाटतं आहे।
आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय अधिक दखल घेतील, कडक कारवाई किंवा अगदी मोठं एक या बाबतीमध्ये मिश्र ते चालवतील. नितीन मुक्ताईनगर काठी घेऊन त्याला मारताना बघायला मिळाले. क्लिप व्हायरल झाली. सगळ्यात दूर तोच चर्चेचा विषय की आमदारांना स्वतः काठी घेऊन पळावं लागतं. आणि या प्रकरणात चौकशी करून कारवाईची पण मागणी होती भाऊ एखाद्या नाही, मला वाटतं प्राण्याला नाही. आता तुम्ही एकीकडे मग प्राणी लोकांना खातो होतं, मग तुम्ही म्हणतात की हा कसा काय मारतो. आता नुसतं त्याला खाली पडत होता, त्याला दाबायचा ते प्रयत्न करत होते काठीने, ते मारत नव्हते काठी हात करून. ते तो वाघ खाली कसा तो पडेल बिबट्या आणि त्याला दाबून त्याला जेरबंद कसं करता येईल म्हणून तो प्रकार चाललेला होता. असं काही भाले तलवारी घेऊन मारत होते किंवा काठीने चोप देत होते असातला विषय नाही. मी ती क्लिप आता पाहिली. पण मला असं वाटतं की लोकांमध्ये आधीच जास्त दहशत आहे आणि त्याला इंजेक्शन दिल्यावर मला वाटतं त्याला तो मूर्छा येत होती आणि त्याला तो खाली पडला, त्यावेळी लोकांनी त्याला काठी तसं दाबून ठेवलेला होता. ते आपण बघतोय ते काही काठी घेऊन त्याला मारतायत असं कुठे चित्र मला दिसत नाही आहे प्रथमदर्शनी. अजून काही दुसऱ्या क्लिप कोणाकडे असेल तर मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की एकीकडे दहशत बिबट्यांची मोठी आहे आणि मग त्यांना पकडायला गेलं तर मग असं आमदार आहेत म्हणून त्यांच्यावर आक्षेप करायचा मला वाटतं हे काही योग्य वाटत नाही मला. पण निश्चित प्राण्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका तीच आहे. त्याला कोणालाही मारायचा अधिकार नाही अशा पद्धतीने. पण गावातच शिरलेला बिबट्या आहे आणि तो अर्ध्या मूर्छित अवस्थेत होता आणि म्हणून ते काढीन त्याला दाबून त्याला जेरबंद कसं करता येईल, त्याला दाबून कसं धरता येईल त्यासाठी प्रयत्न करत होते. यामध्ये गोतस्करांचाही प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. चोपड्यामध्ये काल भाजपच्या रोहित दादांना पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करावं लागलं. इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. गोतस्करांवर कारवाई होताना बघायला मिळत नाही. मला वाटतं रात्री बेरात्री अपरात्री काही ट्रकमध्ये च्या गायींची तस्करी या ठिकाणी होते. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. पोलिसांना वारंवार आम्ही सूचना देतो आहे. पण अगदी अवेळी त्या गाड्या हळूचून कुठेतरी पास होतात हे सत्य आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मला वाटतं रात्रंदिवस लक्ष ठेवावं लागेल, गस्त घालावी लागेल आणि सगळे हे जे चाललेले सगळी तस्करी आहे ही निश्चित आम्ही बंद करू. नितीन गडकरींनी VRS कंपनीच्या विमानातून प्रवास करणं टाळावं अशी भीती जी आहे रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे. जर रोहित पवार रोजच सल्ला देत असतात त्याला आपण काय करणार. त्यांना रोज सल्ले देण्याशिवाय काही ना काही तुमच्यासमोर बोलल्याशिवाय त्यांना होत नाही सध्या. त्यामुळे त्यांचा सल्ला आहे त्याचा आम्ही आदर करू. चाकणकर भगिनींना रॉयल ट्रीटमेंट कशासाठी दिली जाते असं सुषमा अंधारे म्हणतात. चाकणकर भगिनींना रॉयल ट्रीटमेंट कशासाठी दिली जाते असं अंधारे म्हणतात. ते मला माहिती नाही त्यांना कुठली रॉयल ट्रीटमेंट दिली जाते, त्यामुळे मला कल्पना नाही त्याची काय.